महामुंबई या बुलेटिनची सुरुवात करूया। बातमी सलमान खान संदर्भातली आहे। अभिनेता सलमान खानला कोर्टाने समन्स बजावले। पत्रकार अशोक पांडे मारहाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले। सलमानवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता। 5 एप्रिलला सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। या घडीची मोठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि कोर्टाने काय म्हटलंय? विलास, तब्बल 3 वर्ष जुनं हे प्रकरण आहे। म्हणजे की 25 एप्रिल 2019 रात्री ज्यावेळेस सलमान खान त्याचा बॉडीगार्ड जो आहे नवाज शेख यासोबत सायकलिंग करत होता। आणखी सायकलिंग करत असतानाच त्याला कांदिवली भागात, जुही कांदिवली भागामध्ये अशोक पांडे नावाचे जे पत्रकार आहेत त्यांनी त्याला बघितलं। त्यांनी त्यांचा कॅमेरा काढला, आणखी त्याचा व्हिडिओ करायला सुरुवात केली। ज्यावेळेस सलमान खानने त्याला व्हिडिओ शूट करताना बघितलं त्यावेळेस त्याने बॉडीगार्डला त्यांना सूचना दिली। बॉडीगार्डने त्यांना होल्ड केलं, शिवीगाळ केली, कॅमेरा त्यांच्या हातातून जबरदस्ती खेचायचा प्रयत्न केला। अशा प्रकारची ही घटना होती। मारपीट करायची सुद्धा धमकी दिली होती। त्यांनी तातडीनं रात्रीच DN नगर पोलीस ठाणे गाठलं होतं, पण पोलिसांनी त्यांची कोणती तक्रार दाखल न केल्यानं त्यांनी मेट्रोपॉलिटन कोर्टामध्ये दावा दाखल केला। कोर्टाच्या आदेशानं अखेर पोलिसांनी IPC 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आणि आता त्याची सुनावणी आहे ती येत्या 5 एप्रिल 2022ला आहे। सलमान खान आणि नवाज शेख या दोघांना हजर राहण्याचे समन्स कोर्टाने बजावले। नक्कीच धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ईडीच्या कारवाईची। महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या रडारवर असताना आता थेट ईडीनं ठाकरेंनाच आव्हान दिलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची कोट्यवधींची संपत्ती आज ईडीनं जप्त केली। त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रीय यंत्रणा यांच्यातला संघर्ष आता तीव्र होणार हे निश्चित। सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधातील भाजप यांच्यातला राजकीय संघर्ष दिवसागणिक तीव्र होत चाललाय आणि याला किनार लाभली आहे ती केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईची। त्यातच आता ईडीने थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधलाय। ईडीने ठाकरेंचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारलाय। या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष पुन्हा एकदा ताणला जाण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आलेला आहे। तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे। अशा कारवायांना कधी शिवसेना घाबरली नाही, घाबरणार नाही। सरकार काम करत राहील आणि योग्य वेळी उत्तर मिळेल। या कारवाईवर पाटणकरांचे भाचे अर्थात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे। थोडी माहिती घेऊ दे, मग आपण बोलू। आता तुम्हाला सगळ्यांना तुम्हीच हे अंदाज लावत आहात। मला वाटतं ह्याच्यावर थोडी माहिती घेऊ दे आणि मग मी नक्की बोलू। पाटणकरांवरच्या कारवाईनंतर महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे। तर नितेश राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे। कोण कोणाचा नातेवाईक आहे म्हणून कारवाई होत असेल असं आमचं मत नाही। ज्या पद्धतीच्या माहिती केंद्रीय यंत्रणांसमोर येतात त्यावर केंद्रीय यंत्रणा काम करत असते आणि ज्यावर कारवाई होते किंवा होऊ शकते त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत अगर अशा पद्धतीने रेड पडत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी स्वीकारून। कारण का ईडीने अगर अशा पद्धतीची रेड करून अगर प्रॉपर्टी अटॅच करत असेल तर सरळ भ्रष्टाचारच आहे। या कारवाईवरून शरद पवारांनीही केंद्रावरती हल्लाबोल केला। केवळ राजकीय आकसापोटी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतल्याची टीका त्यांनी केली आहे। असं की या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशाच्या समोरचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही जी आकडेवारी जी सांगितली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते की याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूनं कोणाचे त्रास देण्याच्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे।
ईडीच्या कारवाईमुळे श्रीधर पाटणकर अडचणीत आले असले तरी ही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानली जाते. याआधी राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलची हवा खातायत. त्यातच आता थेट ठाकरेंच्या घरातच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईमुळे हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाण्यातल्या निलांबरी या इमारतीच्या मधले 11 फ्लॅट्स हे सील करण्यात आले. या घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, जाणून घेऊयात. ईडीच्या मुंबईतील बलाढपियर परिसरात असलेल्या कार्यालयात सकाळी सकाळी सीआरपीएफची एक प्लॅटून दाखल झाली. ईडीचे काही अधिकारी सुद्धा दाखल झाले आणि पाहता पाहता त्यांचा कन्वॉय मुंबईतनं बाहेर निघायला सुरुवात झाली. आणि त्याच वेळेस लक्षात आलं की आज कोणतीतरी मोठी कारवाई नक्कीच असू शकते, कारण अशाच प्रकारे ईडीच्या पथकाने ज्या ज्या वेळेस कारवाई केली आहे, ज्या ज्या वेळेस अशी मुवमेंट केली आहे, त्या वेळेस एक मोठी घटना घडलेली आहे. आणि तीच घटना जिथे घडली त्याच ठाण्यातल्या निलांबरी इमारतीत आपण आता आहोत. या पाग्या असलेल्या माझी ही जी सगळी प्रॉपर्टी आहे, ही सगळी प्रॉपर्टी ईडीनं सील केलेली आहे. तब्बल 1 नाही 2 नाही तर या निलांबरी इमारतीच्या 24व्या मजल्यावर असलेले 8 फ्लॅट आणि 23व्या मजल्यावर असलेले 3 फ्लॅट असे 11 फ्लॅट्स या ठिकाणी त्यांनी सील केलेले आहेत. साईबाबा गृहनिर्माण संस्था प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे की या गृहनिर्माण प्रकल्पाची खरं तर ही इमारत आणि याच इमारतीचे, या गृहनिर्माण प्रकल्पाचे मालक आहेत श्रीधर माधव पाटणकर. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेवणे म्हणून त्यांची ओळख, आणखी त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा ओळख. पण 2017ला दाखल झालेल्या एका तक्रारीचा तपास ज्यावेळेस ईडीने सुरू केला त्यावेळेस पुष्पक ग्रुप्सच्या बुक्समध्ये काही संशयास्पद व्यवहार सापडले. आणि हे संशयास्पद व्यवहार सापडले तर त्याच्यामध्ये लक्षात हे आलंय की एका हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका कंपनीला 20 कोटी 2 लाख रुपये देण्यात आले होते. आणि याच कंपनीच्या माध्यमातून साईबाबा गृहनिर्मितीला 30 कोटी रुपयाचं कर्जही देण्यात आलं. थोडक्यात महेश पटेल यांच्या मालकीच्या कंपनीतनं जो पैसा बेनामी कंपनीच्या माध्यमातून फिरला त्या पैशांचा उपयोग साईबाबा गृहनिर्माणला झाला. आणि याचमुळे या इमारतीमध्ये त्यांच्या नावे शिल्लक असलेले फ्लॅट्स म्हणजे कदाचित ते विक्री झाले नसावे ते ईडीनं ताब्यात घेतले, कारण हे त्या बेनामी व्यवहाराच्या संपत्तीतनं झालेला हा व्यवहार असावा हा ईडीला संशय आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोईकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, ठाणे. यानंतरची बातमी आहे राज्यातल्या आरोग्य केंद्रांबाबतची. आता राज्यात 15,000 लोकसंख्येच्या मागे एक नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातही नागरी आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र जसं ग्रामीण भागात तसं शहरी नागरी आरोग्य केंद्र उभारलं जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचं स्वतःचं अर्बन हेल्थ सेंटर राहील, ज्या ठिकाणी स्वतःचा डॉक्टर, MPW आणि स्टाफ नर्स अशा सगळ्या स्वरूपाचं स्ट्रक्चर असणार आहे. त्यामुळे जे नगरपंचायतीमध्ये आजपर्यंत नव्हतं ते त्या ठिकाणी व्यवस्था होण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आणि प्रत्येक 15,000 लोकसंख्येला या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी केल्या जातील. यानंतर बातमी एसटी संपासंदर्भातली. एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाबाबत अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला 15 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. त्याचवेळी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास काय हरकत आहे अशी विचारणा कोर्टानं केली आहे. राज्यातील एसटी कामगारांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीकडे एसटी कामगारांचं लक्ष लागलं होतं. या प्रकरणी हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होताच एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारला अजून 15 दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी कोर्टाला केली. तर विधानसभेत एसटी बाबत काहीही चर्चा नाही. छापेमारी प्रकरणात मंत्री व्यस्त आहेत. 107 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात. याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. संपकरी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात कोणत्याही सुविधा नाहीत अशी कैफियत एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंनी मांडली. तर आत्महत्या हे कुठल्याही समस्येवरचं समाधान असू शकत नाही. तुम्ही फक्त संपकरी कामगारांचा विचार करता आहात. एसटी विना हाल सोसणाऱ्या जनतेचा विचार कोण करणार?
असा प्रश्न यावेळी कोर्टानं संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांना केलाय. आमचं म्हणणं असं होतं की एम्प्लॉईजच्या 3 डिमांड होतं, त्याच्यात 2 डिमांड आम्ही ऑलरेडी त्यांना कम्प्लाय केलं, एक्सेप्ट केलं, म्हणजे ते वेज इन्क्रीमेंट ते सगळं आम्ही केलंय. तिसरा जे मुद्दा होता ते मर्जर्सचा होता आणि त्याच्यासाठी आता कमिटीने रिपोर्ट पण दिलाय. तर असं असताना आता सगळे एम्प्लॉईजनी परत कामावर यायला पाहिजे, कारण किती वेळ तुम्ही असं स्ट्राईक करणार आणि स्ट्राईक करून तुम्हाला काय फायदा. ते ट्रॅव्हलिंग पब्लिक जे आहे त्यांना नुकसान आहे, कारण त्यांच्यासाठी दुसरं अल्टरनेट ट्रान्सपोर्ट नाही आहे. आम्ही संपावर नाही तर आम्ही दुखवट्यावर आहोत, असं एसटी कामगारांच्या वकिलांनी म्हटलं. यावर संपावर नाही तर मग कामावर का परत जात नाही, असा सवाल हायकोर्टानं एसटी कामगारांच्या वकिलांना केलाय. सरकारची आज पळकुटी 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 वेळकाळी भूमिका. आज माननीय न्यायालयाने पुन्हा तंबी दिली की पुढच्या सुनावणीच्या आधी अफिडेव्हिट द्या. आज सरकार पुन्हा रिकाम्या हातानं आणि सांगत आणखीन वेळ द्या. कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीनं विचार व्हायला हवा. या कर्मचाऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही हायकोर्टानं म्हटलंय. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेणार याबाबतचं प्रतिज्ञापत्र 1 एप्रिलला सादर करावं असे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. एसटीच्या विलिनीकरणाबाबत येत्या 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या प्रतिज्ञापत्रात एसटीच्या विलिनीकरणाबाबत सरकार काय भूमिका मांडतंय आणि 5 तारखेच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे आता एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. सुष्मिता भदाणे पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अंगडिया खंडणी प्रकरणी फरार असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं अखेर निलंबन झालंय. सौरभ त्रिपाठी यांचा गृह विभागानं पाठवलेला निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारत सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले. त्यामुळे वाझे प्रकरणानं आधीच डागाळलेल्या मुंबई पोलिसांच्या छबीवर आणखी एक डाग पडलाय. कारमायकल रोड प्रकरणी मुंबई पोलिसांचं नाव डागाळलेलं असतानाच त्यात आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं भर घातली आहे. खंडणी प्रकरणात थेट पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला खंडणी प्रकरणी निलंबित करण्यात आले. मुंबईतील गुप्त व्यापार करणाऱ्या अंगडियांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलंय. क्राईम ब्रँचनं फरार घोषित केल्यानंतर प्रशासकीय विभागानं त्रिपाठींच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही झाली आणि फरार झालेल्या सौरभ त्रिपाठींचं निलंबन झालं. मुंबई पोलीस दलातून निलंबित झालेल्या सौरभ त्रिपाठींचा कार्यकाळ कसा राहिलाय त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. सौरभ त्रिपाठी 2010च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. निलंबनाआधी ते मुंबईत उपायुक्त ऑपरेशन म्हणून काम करत होते. त्रिपाठींनी नायर रुग्णालयातून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. MBBS नंतर ते IPS बनले. अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. कोपर्डीच्या घटनेनंतर सौरभ त्रिपाठींचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर ते मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून आले. राज्यपालांचे ADC म्हणून त्रिपाठींनी जबाबदारी पार पाडली. अंगडिया खंडणी प्रकरणी कारवाई म्हणून त्रिपाठींची झोन 2 मधून ऑपरेशनल विभागात बदली करण्यात आली. पण त्रिपाठी कामावर हजरच न झाल्यानं मुंबई क्राईम ब्रँचकडून त्यांचा शोध सुरू झालाय. त्यासाठी 5 टीम बनवून पोलीस सौरभ त्रिपाठींच्या लखनौतल्या घरी पोहोचले, पण सौरभ त्रिपाठी तिथंही सापडले नाही. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या पत्नीनं मुंबई पोलीस खात्याला एक पत्र लिहून सौरभ त्रिपाठी यांची प्रकृती ठीक नाहीये, त्यामुळे ते कामावर रुजू होऊ शकत नाही अशी माहिती कळवली होती. मात्र सौरभ त्रिपाठी यांच्या पत्नीनं नाही तर सौरभ त्रिपाठी यांनी रीतसर अर्ज करून त्याची माहिती देणं गरजेचं होतं असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचनं याआधीच LT मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना अटक केली आहे. त्यानंतर आता सरकारनं
फरार असलेल्या सौरभ त्रिपाठींना निलंबित केलंय। याआधीही काही IPS अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, ज्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, कारमायकल रोड प्रकरणी पोलीस उपायुक्त पराग मणेरे, तेलगी प्रकरणात सह आयुक्त श्रीधर वगळ आणि उपायुक्त प्रदीप सावंत, पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर अशा काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। आता अंगडिया खंडणी प्रकरणात सरकारनं वेगानं कारवाई करत DCP सौरभ त्रिपाठींचं नाव निलंबित IPSच्या यादीत टाकलंय। पण या प्रकरणात आणखी काही बड्या अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे का? अशा काही अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कारवाई वेगानं केली जात नाही का? अशी चर्चा आता दबक्या आवाजात मुंबई पोलीस दलात सुरू झाली आहे। मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर काही खास, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई। यानंतर बातमी कल्याणमधून बर्निंग बसच्या थराराची आहे। कल्याण मलनगड रोडवर एका धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आग इतकी भीषण आहे की आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली। ही बस कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची असल्याचं कळतंय। यावेळी बसमध्ये 5 ते 6 प्रवासी प्रवास करत होते, मात्र बसला आग लागताच या प्रवाशांनी चालक वाहकांसह ते खाली उतरले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। यानंतर बातमी बॉडी बिल्डिंग संदर्भातली आहे। बॉडी बिल्डिंग मध्ये मानाची समजली जाणारी मुंबई श्री 2022 ही स्पर्धा आता पार पडली आणि रोहित मुरुडकर यंदाचा विजेता ठरलेला आहे। अंधेरीमध्ये ही स्पर्धा पार पडली। 8 वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत 125 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला। बॉडी बिल्डिंग सोबतच मेन्स फिजिक आणि वुमन फिजिक या प्रकाराचा सुद्धा या स्पर्धेत समावेश करण्यात आलेला होता। रोहित मुरुडकरनं पिळदार शरीरयष्टीचं प्रदर्शन करत यंदाचं मुंबई श्रीचं विजेतेपद पटकावलं। आणि अतिशय चांगली मुलं, जवळजवळ 100च्या वर 110 पर्यंत मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि इथल्या लोकांनी सुद्धा, स्थानिक लोकांनी पण चांगलं प्रोत्साहन त्यांना दिलं आणि स्पर्धा अतिशय सुंदर आणि चांगली झाली। मी कोविडपासनं ह्याची तयारी करतोय, मुंबई श्रीपासून या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मची। तर आता माझा गोल आहे युनिव्हर्स कॉम्पिटिशनचा, तर त्यासाठीच मी अजून मेहनत करणार आहे आणि आपल्या इंडिया देशासाठी मेडल घेऊन येणार। आणि काय खास पद्धतीने व्यायाम करतोय, शेड्यूल कसं असतं? आणि व्यायाम वगैरे तर नॉर्मलच असतो, पण नॉर्मली मी डाईटवरच असतो, कारण की आपण काहीतरी ठरवलंय तर करून दाखवायचं असतो, हे आपलं गोल आहे। या सगळ्या घडामोडींसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।